हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर सध्या तर मी फ्रेश झालो आहे. तर आता आपल्याला जायचं होतं शेतात, कारण की आपल्याला आज मारायचं होतं शेतात औषध. यार या चिखलामुळं सगळे पाय भरून जातात यार माझे. शिट यार. सध्या तर मी शेतात पोचलेलो आहे. काकांनी एवढं पंप घेतलाय औषध मारायसाठी. औषध कापलंय, आता ते मिक्स करीन, मग आपण मारूया वावरात. सो गाईज, तर काकांनी सध्या तर औषध क्रिएट केलंय. आता आपण निघालोय जिथं गवत असेल तिथं औषध मारायला. सध्या तर एक प्रॉब्लेम झालाय, जिथून औषध यायचं त्याच्या जागी बाग पाठीमागं स्लिप होते. तरी काका ट्राय करत आहेत. हे जे आंब्याचं झाड आहे ना, याचे आंबे म्हणजे खूप गोड असतात. पण आता सध्या पावसाळा असल्यामुळे याला आंबे नाहीत, पण उन्हाळ्यात येत असतं, पण खूप गोड असतात. हो भाई, हे नेक्स्ट लेवल अजूबा आहे. इथं ऊन आहे आणि ती तिकडं सावली पडलेली आहे. हो भाई, हे बघा, इथे एक खेकड, तिथे एक खेकड, पण मग दोन्ही मेलेले, कोणतं त्यांच्या अंगावरून. सो आपण आता औषध मारून आलो आहे वावरातून. तर मावशी करत आहे आज साबुदाणा, कारण की मावशीला काकाला आहे व्रत. आणि आज आपल्याला जेवायला होतं डाळ आणि भट्टी, म्हणजेच डाळ भट्टी. तर काकांनी झाडं आणले होते आपल्या घरासमोर लावण्यासाठी. कढीपत्ता, अजून केसर आंब्याचं झाड आणि 2 कढीपत्त्याचे झाड. ते लागण आपल्या घरापुढं. कुठून आणले? कुठून आणले? साकला. तर काका आणि मावशी चालले होते शेतात झाडं लावण्यासाठी. तर मावशी काय झाडं घेत नाही, काकाला घ्यायला लावले. मावशी आधीच गेटच्या बाहेर जाऊन उभी राहिलेली. बाय मावशी. आजचा ब्लॉग करू आपण इथेच एंड. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.